अहमदनगर शहर नामांतर जनहित याचिका प्रकरणी उच्च न्यायालयानं शासनास नोटिसा बजावल्यात। अहमदनगर शहर नामांतर प्रस्ताव बेकायदेशीररित्या असल्यानं त्याला आव्हान देणारी जनहित याचिका माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे, डॉक्टर पुष्कर सोहोनी आणि आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे। संबंधित याचिका प्रलंबित असताना केंद्र शासनाने राज्य शासनाचा ठराव मंजूर केल्यानं राज्य शासनाने 1 ऑक्टोबर 2024 आणि 4 ऑक्टोबर 2024 रोजी कायद्याच्या तरतुदींची पायमल्ली करत 2 शासन निर्णयाद्वारे शहर, जिल्हा, उपविभाग, तालुक्यांची नावं बदलण्यास मंजुरी दिल्यानं याचिकाकर्त्यांनी प्रलंबित जनहित याचिकेत दुरुस्ती अर्ज सादर करून संबंधित दोन्ही शासन निर्णय बेकायदेशीर असल्यानं रद्द करण्याची मागणी केली आहे। अहमदनगर नामांतर प्रकरणी यांच्यामार्फत जनहित याचिका 48/2024 दाखल केली। 29 जानेवारी रोजी सुनावणीच्या वेळेस याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद केला गेला की अहमदनगर नामांतर प्रस्ताव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनं पारित केला नसून तो प्रशासक यांनी राज्य शासनाच्या आदेशाने एकतर्फी घेतलेला प्रस्ताव आहे। राज्य शासन आणि केंद्र शासनाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी त्यास मान्यता दिली। मात्र त्यानंतर कलम 4(4) MLRS 1966 नुसार जनसामान्यांकडून संबंधित नामांतरास आक्षेप आणि हरकती मागवणे कायद्यानुसार बंधनकारक असताना राज्य शासनानं विधानसभा 2024 ची आचारसंहिता लागण्याच्या 1 आठवडा आधी म्हणजे 4 ऑक्टोबर 2024 आणि 8 ऑक्टोबर 2024 आधी सूचना काढून अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर असं केलं, जे बेकायदा आहे। नामांतर करताना कायद्याच्या तरतुदींना आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना डावलण्यात आलेलं असल्यानं हा नामांतर आदेश रद्द करण्यात यावा। यावर उच्च न्यायालयातील प्रमुख सरकारी अभियोक्ता यांनी युक्तिवाद केला की सर्व कायदेशीर बाबी विचारात घेऊन आणि सर्व प्रक्रियांचा अवलंब करूनच नामांतर करण्यात आले। याआधी अशाच प्रकारच्या प्रकरणात औरंगाबाद नामांतरणाची याचिका रद्द झाली आहे। दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती मंगेश एस पाटील सह न्यायाधीश प्रफुल्ल एस कुभाळकर यांच्या खंडपीठानं केंद्र शासन, राज्य शासन, विभागीय आयुक्त नाशिक आणि अहमदनगर महानगरपालिका यांना संबंधित जनहित याचिकेवर त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी नोटीस काढली असून पुढील सुनावणी 4 आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे। याचिकाकर्त्यांतर्फे उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता राजेंद्र देशमुख आणि अधिवक्ता ताहेर अली कादरी यांनी काम पाहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।